म्हणजे ब्रह्मलोकातलं इंद्रलोकातलं सुखच असं. विष घालून शिजवलेल्या गोड अन्नापासून. काय टाकलं गोड अन्न, इतकं भारी गोड आयटम आपल्याला आवडते ते बनवले, तो गुलाबजाम, बासुंदी, त्याच्यात काय टाकले, विष टाकले. विष मग ती घातकच आहेत ना, ती खाल्ल्यावर हाताने चांगलं वाटण, पण त्या ठिकाणी ते प्राणाला मुकणारे. विष घालून शिजवलेल्या गोड अन्नाप्रमाणे असते ते अन्न. चवीला गोड लागते पण परिणाम घातक असतो. ते अन्न चवीला कसं लागतं, गोड लागतं, पण त्याचा परिणाम खाल्ल्यावर थोड्या वेळाने काय होणार आहे, घातक होणार आहे, कारण त्याच्यात काय विष आहे. तसेच स्वर्गात सुख भोगणाऱ्या जीवांचे अखेर अधःपतन. म्हणजे स्वर्गात जे सुख भोगतात ना मृत्यू लोकातलं, म्हणजे हे काय चालू सुख, चला स्वर्ग सुख बघायला, ते अविनाशी, तिथं पण सुख अविनाशी सुख नाही, शाश्वत सुख नाही. म्हणजे तेही सुख काय आणि स्वर्गातील भोग काय दोहोंचा अखेर नाशच होतो. हा, ऐहिक सुख म्हणजे या लोकातलं, ऐहिक म्हणजे या लोकातलं सुख काय, आणि स्वर्गातलं या ठिकाणी परलोकातलं सुख काय, काय हे दोघं या सुखाचा काय होतो, दोन्ही सुखाचा नाशच होतो. काळ्या रंगाचे व पांढऱ्या रंगाचे अशी दोन कुत्री असली तरी दोहोंचा अपवित्रपणा सारखाच असतो. त्याप्रमाणे इहलोक व परलोक ह्या दोहोंचा अपवित्रपणा सारखाच असतो. काळ्या रंगाची व पांढऱ्या रंगाची अशी दोन कुत्री असली तरी दोहोंचा अपवित्रपणा सारखाच असतो. नाही, पांढरं कुत्र मग असे मिठी घालून मुकी घ्यावं, पोपटी घ्यावं, काय लय असतं, मांजरं धरायची अशी लय चांगलं दिसतं ना. हा, कुत्र यायचं, पिलं धरायची या ठिकाणी, काय करायचं, त्याची फोटो घ्यायची. लय काय लय आवडत कुत्रे मांजरं, काय तर या ठिकाणी रात्रीचं घेऊनच झोपत येत. काय लय लाडकी ज्यांचे असतात कुत्रे मांजरं या ठिकाणी, ते काळ्या रंगाचं असलं काय पांढऱ्या रंगाचं असलं काय कुत्री, तरी दोहोंचा अपवित्रपणा सारखाच आहे. पण ते काळ असलं पांढरं असलं म्हणजे का जवळ घेऊन झोपला, मला ते लय पांढरं एकदम किती भारी दिसतंय, पण ते अपवित्रच आहे. त्याप्रमाणे इहलोक काय व परलोक काय या दोहोंचा अपवित्रपणा सारखाच. इहलोक म्हणजे या लोकातलं, इहलोक आलं लक्षात, इहलोक म्हणजे काय, या लोकातलं म्हणजे या मृत्यू लोकात. परलोक म्हणजे स्वर्गलोक, ब्रह्मलोक, याला परलोक म्हणतात. पर म्हणजे दुसऱ्याचं लोक, आता त्यांचं लोक आहे, देवांचं लोक आहे, हे आपलं लोक आहे मृत्यू लोक. हे दोन्ही पडलेली सुख कशी असतात या ठिकाणी अशीच असतात, नश्वर असतात. त्याचप्रमाणे इहलोक व परलोक या दोहोंचा नश्वरपणा सुद्धा सारखाच असतो. इहलोक असो नाही तर परलोक असो, नश्वरपणा ह्यांचा सारखाच आहे. हे नाशच पावतात हे सगळीकडले या ठिकाणी सुख. माझ्या म्हणून दोन्ही ठिकाणच्या भोगावरील आसक्ती सोडून द्यावी उद्धवा, याला खरे वैराग्य म्हणतात. हा, म्हणून या ठिकाणी हे दोन्ही ठिकाणचे जे भोग आहेत ना, काय कुठाले, इहलोकातले आणि परलोकातले, ऐहिक आणि लौकिक पारलौकिक जे म्हणतात ना, त्या दोन्हीची आसक्ती म्हणजे आपल्याला वाटतं ना या ठिकाणी त्याची आसक्ती, हे सुख मला भेटावं, ते सुख भेटावं, याची आसक्ती सोडून द्यावी. आणि जो कोणी ती आसक्ती सोडून देतो त्याला खरं वैराग्य आलं म्हणायचा येतं, तो खरा वैराग्यशील या ठिकाणी आहे. तू यापूर्वी माझ्या भक्तीविषयी प्रश्न विचारला होतास, त्याचे उत्तर मी तुला आता उपपत्तीसह देतो. पूर्वी मी तुला भक्तीची ख्याती सांगितली होती, निजस्थिती सांगितली होती. त्या भक्तीची तुला खूप आवड आहे, म्हणून पुन्हा तोच विषय मी तुला समजावून सांगतो. हा, काय ती भक्तीचा प्रश्न विचारला होता, आणि ती जी निज स्थिती आहे, निज स्थिती म्हणजे निज अवस्था 14व्या अध्यायात सांगितली होती बा. जास्त सात्विक भावाची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ भक्ती आहे असं सांगितलं होतं. मी तुला भक्तीची ख्याती सांगितली होती, निजस्थिती सांगितली होती, त्या भक्तीची तुला खूप आवड आहे. उद्धवाला भक्तीची लय आवड आहे बरं काय, भक्ताला, खऱ्या भक्ताला भक्तीची लय आवड असते. म्हणून पुन्हा तोच विषय मी तुला समजावून सांगतो. आता परत तोच विषय काल सांगितला ना, तो माग या ठिकाणी भक्तीविषयी प्रश्न विचारलाच होता 14व्या अध्यायाच्या सुरुवातीला, पण तरी या ठिकाणी तरी समाधान झालं नाही. एखादी आवडती गोष्ट असली का आपण तो आवडता विषय परत परत काढतो का नाही,
तसा भक्तीचा विषय आवडता विषय होता उद्धवाचा, म्हणून त्यांनी परत विषय काढलाय. त्याचा आवडता विषय म्हणून तो पुन्हा सांगतो. ऐक, हे पुण्यवान उद्धवा, ज्याला माझी भक्ती आवडते तो सगळ्या त्रिभुवनात मला प्रिय आहे. माझ्या भक्तीने इतर काही न करता माझ्या भक्तांना परमपद मिळते. हा, हे पुण्यवान उद्धवा. उद्धव कसा होता? पुण्यवान होता. ज्याला माझी भक्ती आवडते, ज्याला माझी भक्ती आवडते तो सगळ्या त्रिभुवनात मला प्रिय आहे. सगळ्या त्रिभुवनात, या जगात सगळ्यात मला प्रिय कृष्ण सांगतात. देवाला प्रिय कोण असतं? ज्याला भक्तीची आवड असते तो प्रिय असतो. म्हणून आपल्याला भक्तीची आवड उत्पन्न करायची, म्हणजे आपण देवाची ऑटोमॅटिक आवडते होणार आहे. तर माझ्या भक्तीनेच इतर काही न करता माझ्या भक्तांना परमपद मिळते. माझ्या भक्तांना काहीच नाही करता त्यांनी जप करायचं गरज, माळी वाढायची गरज, जप करायची गरज, ही पंचाग्नी साधन करायची, काय कर्म चांगलं बरं वाईट, जप तप कर्म याने धर्म पुढं हा या ठिकाणी किंवा जप तप कर्म हरिविन धर्म वाहुकाची श्रम, हे जप तप यज्ञ याग होम हवन तीर्थ यात्रा उपास तपास व्रत वैकल्ये हे त्याला काहीही न करता माझ्या भक्ताला माझ्या भक्तीवर असणाऱ्या प्रेमामुळे काय होतं, माझ्या भक्तांना परमपद प्राप्त होते. काय न लगे दंड मंडन झाला का आपण, न लगे पंचाग्नी साधन, न लगे तीर्थाचे भ्रमण, तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव म्हणा. काय म्हणा? वासुदेव म्हणा म्हणजे प्रबोध म्हणा. लक्ष द्या त्याच्याकडे. काय म्हणजे भक्त जो असतो ना, जो भक्ती करतो तो मला कृष्ण सांगतात, जो भक्ती करतो ना तो मला आवडतो. मग जप करणारा आवडत नाही, तप करणारा नाही आवडत. एक वेळेस यज्ञ याग होम हवन तीर्थयात्रा उपास तपास व्रत वैकल्य करणारा आवडत नाही, पण कोण आवडतो मला? भक्ती करणारा भक्त आवडतो. जगात सगळ्या त्रिभुवनात मला तोच आवडतो. एकनाथ म्हणतात त्या भक्तीचे लक्षण पहिल्या भूमिकेपासून देव स्वतः सांगत आहे, तरी श्रोत्यांनी सावधपणे ऐकावे. माझ्या ज्या अमृतासारख्या कथा आहेत त्या श्रद्धेने श्रवण केल्या असता भक्तांना त्या पुढे अमृतही फिके वाटते आणि भक्तीची गोडी लागते. माझ्या बघा आता भगवंत सांगतात त्या भक्तीचा महिमा किंवा भक्ती या ठिकाणी माझ्या ज्या अमृतासारख्या कथा आहेत, भगवान कृष्ण सांगतात माझ्या अमृतासारख्या ह्या कथा. कृष्णा नाम अमृत, म्हणजे कृष्णाच्या कथा ही या ठिकाणी कशा येतं? अमृतासारख्या येतं. या ठिकाणी इतकं मन रमत तिथं आणि ती येडा होऊन जातं. ते हरिवंश पुराण ग्रंथ वाचला मी या ठिकाणी असो त्या हरिवंश पुराण नावाचा ग्रंथ वाचला आणि त्याच्यात कृष्णाचे ते लीला आहेत ना, या ठिकाणी त्या भक्ताची अवस्था माणसा एकदम असा त्याच्यातच हे होऊन जातो कृष्ण. माझ्या ज्या अमृत कथा आहेत त्या श्रद्धेने श्रवण केल्या असता भक्तांना त्या पुढे अमृतही प्रिय वाटते. म्हणजे भागवत ही श्रीमद भागवत कथा आहे ना, आता ही श्रीमद भागवत कथा आपण वाचतोय. काय झालं? श्रीमद भागवत कथा या ठिकाणी परिचिती राजाची चालू होती. काय ते कथा अमृत या ठिकाणी पण स्वर्गातले देव शुकाचार्य सांगत होते ना प्रत्यक्ष भागवत. कोण सांगत होतं? परिचिती राजाला शुकाचार्य प्रत्यक्ष सांगत होते. आता संतांच्या मुखातून हे भागवत ऐकणं म्हणजे फार परम भाग्याची गोष्ट असते. काय आणि या ठिकाणी अशा शुकाचार्यासारख्या अशा असणाऱ्या काय निसंग असणाऱ्या महात्म्याच्या मुखातून ते ऐकायचं, वैराग्य संपन्न असणाऱ्या महात्म्याच्या मुखातून ऐकायचं, ते म्हणजे त्या परिस्थितीचं भाग्य होतं इतकं. ही या ठिकाणी हे पाहून मृत्यूलोकावरती ही भागवत कथा शुकाचार्य प्रत्यक्ष सांगता येत परिचित राजाला, पांडवांचा असणारा वंशज, त्याला हे कळलं स्वर्गातल्या देवांना. म्हणजे स्वर्गात या ठिकाणी अमृताचा कुंभ घेऊन आले ते. कशाचा? अमृताचा कुंभ घेऊन आले होते या ठिकाणी असं मोठं काय. आणि ते सगळे देव आले आणि शुकाचार्य परिचित राजाला या ठिकाणी सांगितलं, या ठिकाणी या अमृताच्या एवढ्या अमृताच्या बदल्यात आम्हाला तेवढी कथा श्रवण करायचा चान्स द्या.
ते कथा आम्हाला द्या आणि हे अमृत तुम्हाला घ्या. आता परिचिती राजाला अमर व्हायचं होतं का नाही, त्याला या ठिकाणी मरणाची भीती होती का नाही, सर्पदंश व्हावा म्हणून. पण या ठिकाणी त्या अमृत पण त्याला ती फिकं वाटलं त्या कथेपुढं. ते शुकाचार्यांच्या मुखातून जे श्रवण करत असताना श्रीमद भागवत हे त्या ठिकाणी त्याच्या पुढं त्या परिचित राजाला अमृतही फिकं पडले. म्हणजे तुमचं अमृत आम्हाला नको, तुमचं अमृत तुम्ही स्वर्गाला घेऊन जा, मला त्याच्याही पेक्षा आनंद या ठिकाणी ह्या श्रीमद भागवत कथामृतामध्ये मला आनंद वाटतो. हा म्हणजे नामातच एवढं आहे, तर त्या अमृतात या ठिकाणी कथेमध्ये किती असत काय. श्रवणाची वाट श्रवणाची म्हणजे ते श्रवण करायला आम्हाला भेटावं असं त्यांना वाटायचं. म्हणजे माझ्या ज्या आत्म अमृतासारख्या कथा आहेत भगवान कृष्ण सांगतात, त्या श्रद्धेने श्रवण केले असता भक्तांना त्या पुढे अमृत ही पिके वाटते. अरे भक्तांना खरं साधक आहे ना, त्या ठिकाणी त्याला म्हणलं ना 1,00,000 रुपये देतो तुला, किती फक्त एवढा भागवत या ठिकाणी आता जर भागवत कथा सोडून या ठिकाणी चल मला तिकडे आपल्याला जायचे कुठतरी, तुला किती देतो, आपण जाऊ. 1,00,000 रुपये भेटतात म्हणल्यावर हे काय परत या ठिकाणी येता येईल, ती 1,00,000 रुपये मिळतील का परत काय, असं होईल. पण भक्तीची गोडी लगेच लागते, भक्तीची गोडी लगेच लागते. म्हणजे अमृत ही भक्ती सुखा पुढे काय फिक अमृत फिकय, अमृत जया पुढे काय, ज्याच्या पुढे अमृत पण या ठिकाणी फिकय. इंद्रादिक देव अमृतपान करतात व त्यांना अमर म्हटले जाते, पण तेही पुढे अंत पावतात. पण माझ्या कथा अमृताचे सेवन करणारे भक्त काळाच्या हातात सापडतच नाही. इंद्रादिक देव अमृत पान करतात. इंद्रादी देव आहेत ना स्वर्गातले, अमृत पान करतात. म्हणजे त्या अमृताचं काय करतात, पान करतात, अमृत घेतात ते काय, व त्यांना अमर म्हटले जाते. स्वर्गीचे अमर, अमर शब्द आलाय ना, अमर म्हणजे तिथले देव, तिथं राहणारे ते अमृत पिऊन काय झाले, ते अमर झालेत. म्हणून स्वर्गीचे अमर इच्छितात, पण ते पण इच्छा करतात मृत्यू लोकी व्हावा. कशासाठी, कथा अमृत सेवन करायसाठी, तिथं भगवंताच्या लीला ऐकायसाठी त्यांना अमर म्हटले जाते. पण तेही पुढे अंत पावतात. पण ते या ठिकाणी अमृत पेलेले असतील तर कालांतराने महाप्रलयाच्या वेळेस ते पण अंत पावतात. पण माझ्या कथामृताचे सेवन करणारे भक्त काळाच्या हातात सापडत नाही. पण कथामृत जे सेवन करतात ना, जे नामामृत सेवन करतात ना, आपल्याला नामाची अमृताची गोडीला भेटली बरं का. काय नामामृत गोडी वैष्णवाला धरी, योगिया साधरी जीवनकरा. ही नामाच्या अमृताची गोडी ज्याला भेटते ना, तो परम भाग्यशाली या ठिकाणी असतो. म्हणून ही नाम या ठिकाणी, कारण ही नामामृत गोडी ज्याला भेटलेली ना, तो काळाच्या हातात सापडत नाही. हे खरा अमृत त्याला म्हणायचं. जो सद्गुरु घरचे अमृत पिले बाई ग, हरिनामाची लाज मला नाही ग. अमृत पेले वाटी वाटी, झाल्या साधू संतांच्या भेटी. हरिनामाचे अमृत पिले बाई ग. अमृत पिले मी कळशी हरिनामाचा तुळशी. मग या ठिकाणी हरिनामाचं या ठिकाणी अमृत आहे पा, हे पद आहे पा. अमृत पिले कमी हरिनामा. माझे कथामृत सेवन करून ते इतके मस्त होतात की प्रबल मृत्यूलाही ते मारतात. त्यांच्या धाकाने प्रपंच पळून जातो. माझ्या कथांचे अमृत करणांनी प्राशन करून त्यांच्या अंतःकरण माझ्या रंगाने रंगून जाते. ते माझे गुण आणि लीला चरित्र मोठ्या आदराने आनंदाने बेभान होऊन गातात.
माझे कथामृत सेवन करून ते इतके मस्त होतात की, मस्त म्हणजे त्यांची मस्ती दोन मे दोन मस्त होतात त्या ठिकाणी. मस्त मस्त म्हणजे कशी होतात, गोरेपणा होतात, मस्त होतात. मस्त म्हणजे त्याच्यात आधी आनंदात या ठिकाणी मस्त होऊन जातात. काय म्हणतात नाही, तो त्याच्या मस्तीत आहे, तो त्याच्या आनंदात आहे. काय तशी ते या ठिकाणी माझे कथामृत सेवन करून ते भक्त इतके मस्त होतात की प्रबल मृत्यूलाही ते मारतात. त्यांच्या धाकाने प्रपंच पळून जातो. प्रपंचच पळून जातो यांच्या धाकाने. एवढे मस्त होतात. माझ्या कथांचे अमृत कर्णाने प्राशन करून ज्याचे अंतःकरण माझ्या रंगाने रंगले जाते. हे अमृत कशाने प्राशन करायचं असतं? कर्णाने. माझ्या कथाचे अमृत कर्णाने प्राशन करून ज्यांचे अंतःकरण माझ्या रंगात रंगून जाते. माझ्या रंगात रंगी रंगी रे श्रीरंग. रंगायचं तर कुठं रंग, आणि ते श्रीरंगामध्ये काय बाकीच्या विषयात रंगतो. म्हणून माझ्या रंगात रंगून जाते ते माझे गुण व लीला चरित्र मोठ्या आदराने. माझे गुण भगवान कृष्णाचं या ठिकाणी गुणगान ते भक्त काय माझा देव असा आहे, माझा कृष्ण असा आहे. या ठिकाणी माझे गुणगान व लीला चरित्र, माझ्या लीला या ठिकाणी मोठ्या आदराने व आनंदाने बेभान होऊन गातात. बेभान धनराज पाटील कसे या ठिकाणी कीर्तन करायला लागल्यानंतर बेभान होऊन जातात, म्हणून त्यांच्या कीर्तनात अवस्था होतात. आलं का लक्षात? बेभान होऊन जातात. देहभानावरती ते राहत नसतात. ते खरे माझे या ठिकाणी खरे प्रिय साधक आहेत. म्हणून ते माझे गुण व लीलाचरित्र मोठ्या आदराने आनंदाने बेभान होऊन जातात. आता कसे गातात या ठिकाणी ते आपण उद्याच्याला पाहणार आहोत. आता भक्तीचा एवढा आनंद लुटाय आता उद्याच्याला भेटणार आहे. कारण खरं भक्ती विद्दल या ठिकाणी परत भगवान परमात्मा स्वतः या ठिकाणी बोलणार आहेत. त्या ठिकाणी काय म्हणून काय करा, सोयीत कशात आहे तिथे ते करावे. सहिता कारणे संगती, साधूच्या संगतीत गेले आपलं खरं सोयीत कशातही ते कळतं. भावे भक्ती हरीची रीती तिने सुहिता कारणे. सुहित करायचं असलं तर साधूची संगत धरावं लागेल, संतांची संगत धरावं लागेल. म्हणून सुहिताचा घोर वहा, घोर सुहिताचं या ठिकाणी ध्यान करा. ध्यानी राहा बायकोच्या काय म्हणजे पोरांच्या काय हा स्त्रीच्या श्री हरीच्या वय राहण्याचा प्रयत्न करील. ध्यानी राहा श्री हरीच्या. कोणता आहे श्रीहरी? श्रीहरी कोणता आहे? हा आपला प्रबोध हा श्रीहरी. लक्षात घ्या, त्याच्यावर सारखं ध्यान द्या. लक्ष लावून राहा गोविंद गा. कुठं लक्ष ठेवायचे? त्या गोविंदाकडे, प्रबोधाकडे, सारखं आपल्या स्वरूपाकडे, निज स्वरूपाकडे. इकडं ध्यान असलं पाहिजे आहे ना. हात लक्षात ठेवा. इकडं असं केलं लक्षात ठेवायचं. ध्यान कुठं पाहिजे? हा सुईचा घोरवा. ध्यानी रहा श्रीहरीचा. धन दारा पुत्र जन. हे धन आहे ना, दारा म्हणजे बायको, पुत्र जन सर्व मिथ्या आहे. ती मिथ्या जाण. शरण दिघा देवाशी, त्या देवाला शरण जा ना. म्हणून देहादिकाचा नाशिवंतपणा आपण प्रत्यक्ष पाहतो. हे प्रपंचाच्या भंगूरपणाचे दुसरे प्रमाण आहे. याला प्रत्यक्ष प्रामाण्य म्हणतात. अरे आपण पाहतोय ना, हे सर्व नश्वर आहे. पाहतोय ना, तरी आपण त्याच्याच नादी लागलो. वाटेच्याच नादी लागतो. लक्ष द्या, कशाच्या नादी लागतोय आपण? खोट्याच्याच नादी लागतो. आता दुपारी जी नादी लागला होता त्या कावड्या खाट्या होत्या, खोट्या होत्या.
खोट्या खोट्या काय तुम्हाला जो पटलं असतं खोटे ते कशाला खेळणार. गेले आले का नाही कोणाचे काय गेले कोणाचं गेलं जितलं कोण गेलं आलं. आता ते खेळ खरा आहे का तरी आपण खेळतो. मग आपण खरं खेळतोय का खोटं खेळतो. कवर पळायचं खोट्याच्या मागे. हा ऐका पुढं आता. मार्कंडे आणि दुसरी अल्पांताच्या वेळी प्रपंचाची राखावणी झालेली प्रत्यक्ष पाहिजे आहे. हे मार्कंडे आणि ऋषींनी या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिलंय त्यांनी सगळे या ठिकाणी ही दोन महात्म्यांनी. काय मार्कंडे काय ते प्रलय जरी सृष्टीचा प्रलय जरी झाला तर यांचा नाश होत नाही बरं. मार्कंडे आणि भृशुंडी या ऋषींनी कल्पांताच्या वेळी प्रपंचाची राख रांगोळी झालेली प्रत्यक्ष पाहिली. तुम्हाला पाहिजे का. हा वाय आता गावाला हो नको तिथून जागा झाल्यासारखं झाला मग कापायला लागत. पाहिजे का तुम्हाला या ठिकाणी सगळं हे झालेलं काय पाहिजे का. प्रलय झालेली ही सृष्टी बुडत असताना पाहिजे का. साधा नदीला पूर आला तर आपल्याला पाव वाटत नाही. नदीला पूर आले तरी पाव वाटतं का आपल्याला. कसं भंगा 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 पाणी विरण निघत असतं त्या प्रलयाच्या वेळेस कसं राहतं काय. पण ते मार्कंडे आणि भृशुंडी लिहून ठेवा. या दोन ऋषींनी कल्पांताच्या वेळी प्रपंचाची राख रांगोळी झालेली प्रत्यक्ष पाहिली आहे. त्यांनी प्रत्यक्ष पाहिले. अनेक गोष्टींचा नाश होतो या कथा आपण नेहमी थोर लोकांच्या तोंडून ऐकतो. हे ऐतिहासिक प्रमाण. ऐतिहासिक प्रमाण काय अनेकांचा नाश झालाय. काय आतापर्यंत कित्येक किल्ले होते नाश झाला. कित्येक राजे होते नाश झाला. कित्येक प्रजा होती नाश झाला. कित्येक गोडी हत्ती उंच कित्येक जंगल होते मोठमोठे नाश झाला. कित्येक देशांचा नाश झाला. आपण ऐकतो का नाही. इतिहास सगळं सांगते का नाही नाश झालेला. इतिहास प्रमाण म्हणतो. शास्त्र प्रमाण व अनुमान यांवरूनही प्रपंचाचे भान मिथ्या ठरते. प्रपंच मृगजळासारखा भासतो पण खरोखर नसतो. हा मृगजळ जसं भासतं पण खरं नसतं. काय दिसतं तसं म्हणून जग दिसतं. जे दिसतं मृगजळ दिसतं पण नसतं. खरं पाणी नसतं ते. पण या ठिकाणी हारणं मात्र असतात. प्रपंच मृगजळासारखा भासतो पण खरोखर नसतो. काय खरोखर प्रपंच नसतो. हा एखादी दोरी म्हणूनच पडलेली असते पण प्रमाणे कोणी तिला काठी समजतो. कोणाला ती सर्प भासतो. कोणाला तिथे मोत्यांचा हार पडला आहे असे वाटते तर कोणाला तो पाण्याचा ओहोळ वाटतो. हा एखादी या ठिकाणी दोरी पडलेली अशी चांगली पट्ट्यासारखी अशी दोरी पडली चांगली रुंद अशी दोरी पडलेली. एखादी दोरी म्हणून पडलेली असते पण भ्रमाने तिला कोण काठी म्हणतोय. एखादा काय म्हणतोय अरे काहीतरी काठी दिसते. काय एखादा काय म्हणतो साप आहे रे. काय म्हणतो. कोणाला तिथे मोत्याचा हार दिसतो. काहींना ती दोरी चमकते अशी रेशमी असती काहीतरी साडीचा वगैरे काटा असतो ती दोरी मग ते काय दिसते मोत्याचा हार दिसतो. असे वाटते. कोणाला ते पाण्याचा ओहळ वाटते. कोणाला वाटतं अरे थोडस ते पाणीच वाटतंय थोडस तिथं. काय म्हणजे अनेक कल्पना आहे ठिकाणी त्याच्यावरती करतो आपण. खरे आत्मतत्व एक असूनही त्यांचे भ्रमाने अनेक मतभेद होतात. कोणी त्याला शून्य म्हणतात. कोणी सगुण म्हणतात तर कोणी कर्म आणि दुर्मयाचे आचरण हेही मिथ्या समजतात. हा खरं मग तसंच आहे. खरं ती वस्तू एकच असते. ती काय असती. ती पाण्याचा ओघ आहे का. ती साप आहे का. ती काठी का. ती मोत्याचा हार आहे का. याच्यापैकी ती काहीच नसते. मग ती काय आहे
दोरी आहे. त्या दोरीवरती अनेक प्रकारचे काय झाले तर भास झाले तर तसं आत्मस्वरूप ही एकच आहे. आणि ह्याच्यावरती भास झालाय, नूतनचा भास झालाय, हे साक्षीचा भास झालाय, त्या टाकीचा भास झालाय, या ठिकाणी हे काय त्या घराचा भास झाला. ही सगळ्या काय भास आहेत. कसे अनुमान केले असता प्रपंच ज्ञान आणि त्यातील प्रवृत्ती मिथ्या ठरते. उद्धवा वेदांताला संमत असलेले हे अनुमान प्रमाण सत्य आहे. वस्त्र हे त्यातील सुतापासून जसे वेगळे पडत नाही तसा संसार हा ब्रह्मपुर वेगळा नाही. काय वस्त्र जसे सुतापासून वेगळे नाही. आता हे वस्त्र आहे, हे वस्त्र आहे काय, आता हे सुतापासून वेगळं आहे का? ह्याच्यातलं सूत काढून द्या आणि मग याच्यातली ओढणी दाखवा, वस्त्र दाखवा. सूत काढून घ्यायचं म्हणजे यातला कापूस काढून घ्यायचा, हा राहील का? मग ही काय आहे, हे काय आहे? कापूसच आहे. तसं हे सगळं जग काय आहे? ब्रह्मच आहे, देवच आहे सर्व. पण आपल्याला ब्रह्म दिसतं का त्याचे आकार दिसतात, आकाराला ठेवलेले नाव आणि ते आकार दिसतात. वरील 4 प्रमाणांनी प्रपंचाचे अस्तित्व खोटे ठरते. म्हणून त्या प्रपंचावरील आसक्ती सोडावी आणि विरक्ती धरावी. हा, म्हणून वरील 4 प्रमाण दिले. इतिहासाचं प्रमाण दिले, शास्त्राचं प्रमाण दिले, काय प्रत्यक्ष प्रमाण दिले. आणि कल्पाच्या अंती या ठिकाणी ह्या संतांना मार्कडी आणि भृसुंडी यांनी प्रत्यक्ष ते नाच झालेला सर्व पाहिलाय, त्यांचं पण प्रमाण दिले संतांनी. म्हणून या ठिकाणी हा प्रपंच कसा आहे? वरील 4 प्रमाणे प्रपंचाचे अस्तित्व खोटे ठरते, म्हणजे खोटा आहे हा प्रपंच. संसार हा खोटा शास्त्रे निवडिला, संसार हा खोटा शास्त्रे निवडिला. शास्त्राने निवाडा केलाय. संसार कसा आहे? पाहिजे साक्षीला सद्गुरु तो, पाहिजे साक्षीला सद्गुरु. संसार हा खोटा शास्त्रे निवडिला, संसार हा खोटा शास्त्रे निवडिला. याचा निवाडा झालेला या ठिकाणी प्रपंच कसा आहे? संसार खोटा आहे. म्हणून त्या प्रपंचावरील आसक्ती सोडावी आणि विरक्ती धरावी. म्हणून शहाण्या माणसाने त्या प्रपंचावरती काय करावा? आसक्ती सोडावी आणि काय करावा? विरक्ती धरावा, म्हणजे वैराग्य धारण करावं. या ठिकाणी त्याच्यात लय मन घालून या ठिकाणी ते करू नये. मन जर त्याच्यात राहिलं तर परत ते त्या संसारातल्या वस्तू होऊन परत जन्माला यावं लागेल बाबा. म्हणून या ठिकाणी त्याच्यात राहा, पण त्याच्यात मन लागू. एकनाथ महाराज म्हणतात त्याविषयी निरूपण करताना श्रीकृष्ण पुढे म्हणाला, विषयांच्या चिंतनास मिथ्या असून ते या लोकी आणि परलोकी अशुभच आहे. विषयाचे चिंतन भगवान श्रीकृष्ण स्वतःने सांगितलं, विषयाचे चिंतन या ठिकाणी मिथ्या आहे, खोट आहे. म्हणून या लोकी व परलोकी ते अशुभ आहे. विषयाचं चिंतन जो करतो ते विषयीचा अशुभ असल्यामुळे जो त्याचं चिंतन करतो तो पण माणूस काय होतो? अशुभ. कोण अशुभ म्हणायचं? अशुभ म्हणजे नाही, हे अपशकुन झाला, अशुभ. अशुभ आहे. सकाळ सकाळ ते असं तोंड पाहायला भेटलं, अशुभ. नाही काम चाललं होतं, मग कामाला चाललं होतं, मांजर आडवी गेली, अशुभ. या ठिकाणी तो माणूस कसा आहे? अशुभ आहे. विषय असेल तर माणूस असतो अशुभ. कर्माच्या साधनाने जो लोक प्राप्त होतो तोही टिकत नाही. ब्रह्मलोकापर्यंत सर्व सृष्टी पुनरावर्ती आहे, कायम टिकणारी नाही. म्हणून तेथील जीवनही खऱ्या अर्थाने शुभ नव्हे. त्या लोकातील सर्व म्हणजे ब्रह्मलोकापर्यंत हेच हे मृत्यू लोकच या ठिकाणी नश्वर आहे असं नाही. म्हणजे ह्याचा सर्व नाश होतो एक दिवशी या पृथ्वीचा, असं बी नाही. ब्रह्मलोकाचा बी नाश होतो, इंद्रलोकाचा बी नाश होतो. ब्रह्मलोकापर्यंत सर्व सृष्टी पुनरावृत्ती आहे, म्हणजे त्यांना जन्म आणि मृत्यू आहे.
कायम टिकणारी नाही, म्हणून तेथील जीवनही खऱ्या अर्थाने शुभ नव्हे. म्हणजे म्हणजे या ठिकाणी तुम्ही या सृष्टी तलावरती या ठिकाणी मृत्यू लोकातलं जे जीवन आहे हे नश्वर आहे, म्हणजे अशुभ आहे म्हणतात. मग म्हणतात चला मग आपण जाऊ स्वर्ग लोकाला, जाऊ ब्रह्म लोकाला. तर तिथलं बी कसं आहे, अशुभच आहे, असंच आहे. त्या लोकातील सुख कसे असते? विष घालून शिजविलेल्या गोड अन्नाप्रमाणे असते. ते अन्न चवीला गोड लागते पण परिणामी घात करते. भोगणाऱ्या